मायबाप, संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत् भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथात वर्णन येतं, जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झालेत. कहते अयोध्या वैराग्य भूमि, वृंदावन प्रेम भूमि, द्वारका कर्मभूमि, महाराष्ट्र संतों की भूमि है. उत्तराखंड मध्ये जर गेला तर जागोजागी बोर्ड लावलेला आहे, देवभूमी में आपका स्वागत है. मित्र असं म्हणेल, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. ही संतांची भूमी आहे. वीरांची, शुरांची, क्रांतीवीरांची, स्वातंत्र्यवीरांची, महावीरांची, या महात्म्यांची ही भूमी मायबाप. जगाच्या पाठीवरती जो आपला देश आहे, या जगाचा एक गौरवशाली इतिहास आहे. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसके भुजाए, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कनकन में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. वाह, विठाला कारण आहे. श्री संत वियोगी महाराज नुसते संत नव्हते तर राष्ट्रभक्त सुद्धा होते. मंदिरामध्ये आझाद हिंद सेनेचं पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मला येताना आमच्या प्रसन्नदादांनी त्यांनी दाखवलं की महाराजांच्या स्वलिखित अक्षरातून ते पत्र तिथे आहे. महाराज संत होते, राष्ट्रभक्त आहे. संत राष्ट्रभक्तच असतात नाही बापू. संतांचं कार्यच ते आहे. बोल नका भाऊ, अप्पा बोल नका, बोल नका, बोल नका, बोल नका, बोल नको रे भाऊ. हे लेकरं अर्ध्याच घंट्यात कीर्तन करायची मेमरी हँग करून टाकते. तुम्हाला मास्तर 8-8 घंटे कसे काय वागवतात गडे हो. त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. पोरं त्रास देतात, तेवढा त्रास देतात बाहेर. ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो, लोक म्हणते महाराज 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली, लोक मंगळावर चंद्रावरती गेले, गगनयान आदित्ययान आम्ही आकाशात स्थापित केलं. काल परवा इस्रोने आतापर्यंत सगळ्यात जड उपग्रह आकाशामध्ये त्या ठिकाणी पाठवला. आणि तुम्ही कुठे कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसले. महाराज काय करायचे कथा कीर्तन भागवत रामायणाची? खऱ्या अर्थानं कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज माणसांनाच आहे, नाही तर काय थोडी. श्वान सुकुरे बापुडे खंती देणं करा, कोणी गाढव कुत्रा. कथा कीर्तनाची गरज माणसांनाच, कुत्र्या मांजऱ्याने. कुत्रा कुत्रा म्हणून येतो, जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा, तुमच्या गावात एखादी कुत्रा माणसाच्या मौतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून कीर्तन आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटरात तोडतं, घाणीत भरतं, गटातून बाहेर येतं, अख्ख्या अंगाला घाण लागली, समोर बंगला आहे, गालीच्या सोफाचे 1.5 टनाचा AC आहे, गटरात भरले, डुकर निघालं, बंगल्यात जाऊन लोळायला लागलं. असं कधी झालं का? नाही. त्या डुकराला माहिती आहे, जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत, त्यांनी तसं लोडू नये म्हणून जपताय. विठाला आम्ही चंद्रावरती गेलो. आम्ही लहानपणी फक्त गाणं ऐकलं होतं, पडती झाडे पाहूया. किती गोड वाटत. त्याच्या पुढचं चरण लय गोड आहे. मामी मोठी सुगरण. तेव्हा मामी बी सुगरण होती, आता मामी भाचा पाहून दुधात पाणी होत ती. काळ बदलला, माणसं बदलले, तो गोडवा राहिला नाही आता. माय बापा, ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो, या राष्ट्रात 3 गोष्टी गरजेच्या आहे: ग्रंथ, संत आणि भगवंत. ग्रंथ मार्गदर्शक आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद आहे. ग्रंथ इतके की ज्यांनी तयार केले त्यांनाही ठाऊक नाही. व्यासही अमुप ग्रंथ, व्यासही अमुप ग्रंथ केले.
उपनिषद आहेत, त्याच्यात कथा आहे. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची कथा मोरयाची. गणपती बाप्पाची कथा आहे, कार्तिक स्वामीची कथा आहे, भगवान सूर्यनारायणाची कथा आहे, सत्यनारायणाची कथा आहे. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. कथा जीवनातली व्यथा हरण करते. कथा दुःख हरी, कथा याची बरी. भगवंताच्या अनुषंगाने प्रश्न करणारा, त्या प्रश्नाचं उत्तर देणारा आणि ते प्रश्न उत्तर ऐकणारा, या सगळ्यांचा उद्धार कथेमध्ये होतो. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि महाराज म्हणता कथा त्रिवेणी संगम आहे. तुम्ही कथा श्रवण केली की तुम्ही प्रयागराजचं स्नान केलं अशी भावना ठेवा. ग्रंथ मार्गदर्शक आहे, दुसरे आहे भगवंत. लोक म्हणजे महाराज देवाची काय गरज आहे, आम्हाला काय गरज आहे? खाणं तुमच्या हाती, बसवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठ ठेवणं त्याच्या हाती, गाडी घेणं तुमच्या हाती, पण तिच्यावर बसून उमाडीपर्यंत पोहोचवणं, गहू पिकवणं तुमच्या हाती, पण तो खाऊ द्यायचा की नाही, बंगले बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही. आमच्या गावात एकानं 85 लाखाचा बंगला बांधला, इम्पोर्टेड शावर लावलेत त्याला, सेन्सर होतं, दरवाजा चालू की आपोआप दरवाजा उघडायचा, घरात पाय टाकला की लाईट लागायचा, बाथरूममध्ये नळ नव्हती, तोटी नव्हती, नुसत्या जागेवर उड्या मारली की वरतून बद पाणी पडायचं. सेन्सर लावलं होतं. 85 लाखाचा बंगला बांधला. वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं मनीष महाराजचं, खरंच ठेवलं होतं. रात्रभर बुंदी पाडली, म्हातारा रातभर बुंदीजवळ थांबलो, कोणाला मुठभर बुंदी खाऊ देना. पहाटे 7 वाजता उजाडलं, म्हातारा हॉलमध्ये गेलो, हॉलमध्ये चिकनी फरशी बसवली होती, त्याच्यावर नातून पाणी सांडलं होतं. म्हाताऱ्याला दिसलं नाही, असा सरकला, पुन्हा उठलाच नाही. बंगले बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे ज्याच्या हाती त्याला देव म्हणतात. चाले हे शरीर कोण बोलवितो, तयाचे भजन. मग भगवंत ग्रंथ त्यांनी सांगितला भगवंत, पण भगवंताची प्राप्ती संता विना प्राप्ती नाही. ऐसे साधू शिवाय देव भेटत नाही. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, जन्मताचं माया ते जेली चुके. काही लोकांचं भाग्य 5 वर्षानं 10 वर्षानं 50 वर्ष, काही मरून गेले पण भाग्योदय झाला नाही. भाग्याचे ना ते. ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक मुलगी गेली 7-8 वर्षाची, तिने एकच गवळून म्हटली, सोशल मीडियाला व्हायरल झाली, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. अख्ख्या महाराष्ट्रात पोरगी व्हायरल झाली. भाग्यच आहे की नाही ते. एक बाई रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणायची, डायरेक्ट इंडियन आयडल मध्ये गेली होती. तेरी नंतर सापडलीच नाही, कुठे गेली. भाग्यच आहे की नाही तिचं. चला पुढे. तो बोबडा पोरगा बिग बॉस मराठीत
हा झापूक झोपूक. बोबडा पोरगा बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. मोठे मोठे कलाकार होते ते, आमचे महाराज पण होते, त्यांना नाही भेटलं, त्या पोराला भेटलं. बोबडं होतं पण त्याला बक्षीस भेटलं. भाग्यच आहे की नाही त्याचं ते, एवढ्या लोकांमध्ये. त्याचं घर बी बांधलं, आता लग्न बी झालं म्हणे. बोबड्याले पोरगी भेटली, बोबड्याले कशामुळे भेटली? त्याची कला आहे ती. कलाकार कधीच उपाशी मरत नाही, ध्यानात ठेवा. तेही जाऊ द्या. 31 डिसेंबर थांब जरा. आपल्यामुळे त्यांना त्रास होतोय, आहे की नाही? आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वाद्यामुळे त्यांना त्रास होतोय, फळफळ करताय. तर त्यांना सांगता येत नाही की अध्यक्ष महोदय आम्हाला त्रास होतोय, कुठे जा. भोजेकरला सांगा की हळू बोला. त्यांना बिचाऱ्यांना बोलता येत नाही. तरी आपली बाकीची 31 डिसेंबर त्यांच्यावर नजर ठेवून आहेच. काही काय सांगता येतं? त्याच्यात एखादी महाराजांचा भक्तही असू शकतो. कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. मायबाप 28 जानेवारी 2025 मागच्या वर्षी प्रयागराज कुंभाला कितीतरी वर्षानंतर त्या ठिकाणी कुंभमेळा भरला. तसा योग आला 144 वर्षानंतर. त्याच्यात ऋषी मुनी, जपी तपी संन्यासी, गिरीपुरी, भारती संन्यासी, आचार्य, महामंडलेश्वरी 1008, 108 बरेच लोक आले. एकही साधू सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही. ती रुद्राक्ष ऐकणारी बाई व्हायरल झाली. हे भाग्यच की नाही तिचं? महाराज म्हणत भाग्याशिवाय काहीच मिळत नाही. पण तुकोबर आहे, त्याला सांगता भाग्य कोणतं? भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास वरा संताबाई. तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे, संसारे जन्मी जे याच लागे. महाराज म्हणता हे भाग्य आहे. वियोगी महाराजांची सेवा करणं हे भाग्य आहे. महाराजांचा प्रचार प्रसार करणं हे भाग्य आहे. महाराजांचं चरित्र जगाला सांगणं हे भाग्य आहे. या सप्ताहात काकडा हरिपाठ कीर्तनाला येऊन बसणं हे भाग्य आहे. इथे दान धर्म करणं हे भाग्य आहे. इथे अन्नदान करणं तुका म्हणे भाग्य या नावे बोलले, हे खरं भाग्य आहे. बाबा किती लेकरं जन्माला घातले, हे भाग्य आहे काय? गांधारीला 100 होते, एक बी चांगलं नव्हतं. 100 नालायक होते. मी नाही म्हणत, महाराज म्हणता गांधारीच्या पोटी शतमूर्ख. 100 होते पण नालायक होते. आंधळ्याला पोरं किती? बोलत चला, ऐकताय ना? आंधळ्याला मुलं किती? धृतराष्ट्राला 100. आणि कौरव किती होते? गंमत आहे. लागोपाठ आल्यामुळे गोंधळ होत होता. 100 होते पण नालायक होते. गांधारीच्या पोटी शतमूर्ख. तुम्हाला मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका. आपल्या पंत्याच बरे. तुम्ही दिवाळीला किती बी दिवे लावले तर पंती लावल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. बरं माणूस किती बी श्रीमंत असू द्या, पण मड्याजवळ पोरगी असली तरच मड्याला किंमत आहे. सुनबाई रडत नाही. तुमच्याबद्दल बोलत नाही. लाडक्या बहिणी हो, काय नाव ठेवलं माय तुमचं? लाडकी बहीण. काय क्रांती केली माय तुम्ही विधानसभेत. खाल्ल्या मिठाले जागल्या तुम्ही. आले का 1500 आले? पुढच्या महिन्यात 2500 येत आहे. मी परवाच मुख्यमंत्र्यासोबत बोललो. माझं मुख्यमंत्र्याचं बरं आहे. त्यांना म्हटलं साहेब बोला दुष्काळ पडला, 1500 भागत नाही, 2500 द्या. म्हणले महाराज दिले. फक्त एक अट आहे. तुमचं कीर्तन कुठे? म्हटलं वियोगी महाराज संस्थान उमाळीला. म्हणे मग एक काम करा, तिथल्या लाडक्या बहिणींना सांगा, लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका मुख्यमंत्री, तसा देव लाडका आहे की नाही, श्री संत वियोगी महाराज सुद्धा लाडके आहे की नाही आपले. मग ते एक करा, जे 1500 आले त्याच्यातले 500 रुपये वियोगी महाराजांच्या चरणी समर्पित.
की त्यांचे काय चेहरे पडले रे बाबा. त्या तर मनातल्या मनात म्हणत होते तुझा मुर्दा बसवला तुझा. नको माय तुमचे पैसे नको, तुमची संख्या आमच्यापेक्षा जास्त आहे. खरं तर परमार्थ तुम्ही टिकवला. विठ्ठल 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 खरं भाग्य आहे निकटवास बरा संता. खरा साधू ओळखता येत नाही. 6+2 साधू. ज्याने 6 धुतले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षड्विकार ज्याने धुतले त्याला साधू म्हणतात. खरा साधू ओळखता येत नाही. जोपर्यंत संत वियोगी महाराज होते तोपर्यंत लोकांनी ओळखलं नाही. जर ओळखले असते तर आमच्या ओझर हिंगण्यावाल्यांनी त्यांना जाऊच दिलं नसतं. ज्ञानोबरायांना ओळखलं असतं, ज्ञानोबरायांच्या झोडीत दगड टाकलेच नसते. तुकोबरायांना जर ओळखलं असतं तुकोबरायांचा गाथा बुडवलाच नसता. नाथबाबांना ओळखलं असतं नाथरायांच्या अंगावरती 108 वेळा नालायक माणूस थुंकला, लोकांनी सहन केलं, लोकांनी ओळखलंच नाही. माहिती मुक्ताबाई मुक्ताई नगरला आल्या तरी लोकांनी ओळखलंच नाही. आई साहेब गेल्यावर 400 वर्षांना कळालं की मुक्ताबाई मुक्ताई नगरला आहे. पण खरं सांगू का, वियोगी महाराज तर विदेही होते, कुठे गेले कोणाला माहीत नाही. जसे भगवान श्रीकृष्ण गोलोकाला गेले तसे वियोगी महाराज कुठे कोणालाच माहीत नाही. पण सगळ्यात मोठी जमेची बाजू अशी आहे की तुमच्याकडे महाराजांच्या चरणपादुका आहे आणि संप्रदायात भक्तिशास्त्रात भगवंताच्या चरणाला फार महत्त्व दिलेलं आहे. तुझी चरण सेवा घेईन मी जन्म, तुझी चरण सेवा. देवाच्या संतांच्या चरणांना फार महत्व आहे आणि ते तुमच्या जवळ आहे. तुम्ही भाग्यवान आहेत मायबाप. साधूची कृपा आहे तुमच्या उमाडीवरती. तरी मी असं म्हणेल मोठ्या जबाबदारीनं की पाहिजे तसा महाराजांचा प्रचार आणि प्रसार झाला नाही. महाराज ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता एवढे उच्च कोटीचे महात्मे आपल्या गावामध्ये झाले. कोणी जमीन दान केली, कोणी एवढं मोठं शहर त्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून उभं झालं. तरी पाहिजे तसा महाराष्ट्रभर ज्या उच्च कोटीचे संत वियोगी महाराज आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रात पाहिजे तसा प्रचार नाही झाला. त्यांचे काही आमच्या बाबांच्या मुखातून ऐकलेले आम्ही पद म्हणतो. माणुसकीला कसा रे गड्या मुखला. एक पद म्हटलं तर अख्ख्या मंडपातला माहोल बदलून जातो. साधूच्या वचनात एवढी ताकद असते मायबाप. पण शेवटी ती महाराजांची, त्यांनी कधी प्रसिद्धीची हाव धरली नाही. त्यांना कोणत्या गोष्टीचं त्या ठिकाणी कोणतंच आसक्ती नव्हती. कदाचित तेही कारण असू शकतं की महाराज या सगळ्यापासून दूर राहिले. विठ्ठल साधू ओळखता येत नाही. खरा साधू ओळखता येत नाही. बजरंगबलीला ओळखता आला नाही, बलराम दादाला ओळखता आला नाही, सीतामाईलाही ओळखता आला नाही. रावण जेव्हा सीतेला पळवायला आला होता तेव्हा कोणाच्या रूपात होता माय? मग खरा साधू सीतामाईला ओळखता आला का? जर खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात खरा साधू ओळखता येत नाही. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. लढायाच आहेत बरं. कशावर भांडतीन मावल्या त्याचा भरोसाच नाही. आमच्या गावात एकानं बासमती तांदूळ आणला 110 रुपये किलोचा डीमार्टमधून. बायकोला म्हणे खिचडी कर. तिनं बी मोबाईलच्या नादामध्ये ते गोणीतून तांदूळ काढले आणि तसेच कुकरमध्ये टाकले. त्याला म्हणे शिट्ट्या मोज. निम्मे कामं माणसं करता. कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या मोजता. लेकरं तुम्ही झोपवता, झोके हे देता. कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे निम्मे कामू. परवा मी, माझा एक मित्र आहे चांगला मोठ्या हुद्द्यावर, मी त्याला भेटायला गेलो. इस्त्री करतो होतो. त्याला म्हटलं काय इस्त्री करतो? त्यांना गेला की झाकलं. मी तरी माहिती ध्यानात आलं ते बाईचा गाऊन इस्त्री करतो. गाऊन लाज राहिली नाही. लाज. निम्मे कामं माणसं करतात. निम्मे. बाईनं कुकरमध्ये ती खिचडी लावली. 3 शिट्ट्या झाल्या. खाली उतरली. खिचडी ताटात काढली. याला भूक लागलं. त्याने पहिलाच घास उचलला तोंडात टाकला. भुक्याच्या सापाट्यात त्याने जसा घास चावला तसा दाताखाली खळाला. कटकन वाज असाच आवाज आला. प्रशांत महाराज आम्ही सोबत होतो.
बायकोवर चिडला तो म्हणलं तुला काही लाज, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा मजला. म्हणले काय झालं? म्हणले देवान तुला दोन मोठे मोठे 2 डोळे दिले म्हणले. हां, आणि म्हणले तुला 1-2 डोळे असून तुला एक खडा निवडून काढता आला नाही. ती म्हणजे जास्त शांतपणा नका करू, मला सांगता म्हणे 2 डोळे दिले एक खडा निवडून काढता. ते मी असं म्हणते देवानं मी तुम्हाला 32 दात दिले, एक चावून खायला का रोग आला म्हणे. कशावर भांडते त्याचा भरोसाच नाही. पूर्वीचा काळ चांगला होता. माझ्या बापाच्या वयाची जी मंडळी आहे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 15-20 वर्ष अगोदर अशी बातमी ऐकली का तुम्ही बायको नवरा मारून टाकला? नवऱ्याने बायको मारली अशा बातम्या यायच्या, पण बायको नवरा मारला अशी बातमी नाही आली. गेल्या 1.5 वर्षापासून दर आठवड्याला एक बातमी येते की बायको नवरा मारला. एक बाई नवऱ्याला कुठे फिरायला घेऊन गेली, तिकडेच मारून टाकला. एका बाई नवरा मारला, पाण्याच्या निळ्या ड्रममध्ये टाकला आणि सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकला. ती बातमी मी ना ऐकली, घरी आलो आणि ड्रम भंगारमध्ये ऐकला. अंगावर काटे झाले ते. माणसं बदलले. कुत्र्यांनी बी अलर्जी सप्त्याची. बरं, हे कुत्रे कीर्तन करायला चहा पाजत नाही, अन्नदान करत नाही, कधी कीर्तनात येऊन बसत नाही, पण भोकल्याशिवाय कोण? विठ्ठल विठ्ठल बरं. कुत्र्यांची एकी बिल आहे. एक जर या गल्लीत भुकला ना, अख्ख्या गावातले कुत्रे एकाच टायमाला भुकता. भयानक एकी कुत्र्यांची. कधीच नाही सप्त्याला वर्गणी, कधीच देत नाही. कुत्र्याबद्दल बोलतो माय बापा हो. महाराज सांगतात या सगळ्या गोष्टी भाग्यावरती अवलंबून आहे. भाग्याशिवाय संत भेटत नाही. संतांचा परिचय कोण देतं? मुक्ताबाई सांगतात, संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी विरक्त तोची जाणा. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा. माय मुक्ताबाई भगवान ज्ञानोबरांना सांगते, संत तोची जाणा जगी. साधू ओळखता येत नाही हो. तुम्ही कोणालाही साधू समजायला लागले. राम रहीमला बी साधू समजले होते. साधू ओळखता येत नाही. श्री संत वियोगी महाराज मागे आश्रम काढा असं सांगून गेले नाही. माझं मंदिर बांधा असं सांगून गेलं नाही. माझ्या नावाचं काही चालवा असं सांगून गेले नाही. का तर या बाह्य जगाशी त्यांचा काही संबंध नाही. मायबा फक्त बुडत हे जनन येतो कळवळा या न्यायानं साधूंचं जीवन असतं. मायबाप मग अशा साधूची भेट घेण्याकरता बीडचा एक धरणेकरी ब्राह्मण समाजाचा आळंदीला भगवान ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ त्यांनी 42 दिवस अनुष्ठान केलं. माझ्या ज्ञानोबरायांचं एक वैशिष्ट्य आहे, 42 दिवस जर माऊलींच्या समाधीजवळ अनुष्ठान केलं तर 42व्या दिवशी माऊलींच्या समाधीतून रामकृष्ण हरी हा मंत्र कानात ऐकायला येतो. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती मंजुळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती मंजुळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. 42 दिवस अनुष्ठान केलं. 42व्या दिवशी ज्ञानोबा त्यांच्या स्वप्नात आले. विचारलं, बाबा कुठून आलात? म्हणले बीडहून. कशासाठी? म्हणले ज्ञानप्राप्तीसाठी. भगवान ज्ञानोबरायांनी सांगितलं ज्ञानासाठी? म्हणले हो. नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्रम हे विद्यते गीताकार म्हणतात. जीवनामध्ये ज्ञान लागतं. ज्ञान नसलं तर फजिती होते. शेती करायला ज्ञान लागतं, राजकारण करायला ज्ञान लागतं, व्यवसाय करायला ज्ञान लागतं, व्यापार करायला ज्ञान लागतं, नोकरी करायला ज्ञान लागतं. एका घराचे 2 दारं करायला सुद्धा ज्ञान लागतं की नाही? ज्ञानच लागतं. सुभाषितकार सांगतात, प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करशती. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा. विद्या व्यसनम व्यसनम. विद्या व्यसनासारखी कमवा. 10वी-12वीचे विद्यार्थी बसले असतील कीर्तनात, ध्यान देऊ नये का? जर आयुष्यभर सुखानं झोपायचं असेल तर 2 वर्ष झोपू नका. हार्ड वर्किंग करा, जास्त अभ्यास करा. मग आयुष्यभर सुखानं झोपायचंय. जर हे 2 वर्ष तुम्ही झोपले, झोपला तो काय संपला. 10वी आणि 12वीचे 2 वर्ष महत्वाचे. अभ्यास करा. जीवनात काहीतरी करून दाखवण्याची ती वेळ आहे. म्हणून त्या ठिकाणी हार्ड वर्किंग करा. 80% कष्ट करा आणि 20% वियोगी महाराजांच्या चरणी भाग घाला. पण अभ्यास मात्र मन लावून करा. मग वियोगी महाराजांना विनंती करा, बाबा मला याच्यात पास होऊ द्या. तर मग अभ्यासच करायचा ते देवाच्या चरणी जाऊन, बाबा मला पास कर. कसं शक्य आहे? पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन कमवा. 25 नंतर शक्य नाही ते. जनधन खात्यावर पैसे आले होते बघा त्या कोरोनाच्या काळात. आमच्या शेजारचं एक म्हातारं स्टेट बँकेत गेलं, त्याचे पैसे आले होते. ज्ञान नसलं तर कशी फजिती होती बघा. 10:30 ते 4:30 पर्यंत म्हातारं उभं राहिलं, त्याला पैसेच भेटले नाही. कारण मॅनेजर केरडी होता, त्याला हिंदी समजेना मराठी समजेना, तो फक्त इंग्लिशमध्ये बोलायचा. बाबा घरी आला आणि बाबांनी विचार केला, जर मी इंग्रजी शिकलो असतो तर बरं झालं असतं. पण म्हणले अजूनही काय हरकत आहे. त्यांच्या घरी एक मास्तर भाड्यानं राहायचा. बाबा मास्तरकडे गेले, म्हणे गुरुजी मला इंग्रजी शिकवा. आता गुरुजी म्हणे या वयात इंग्रजी शिकवायचं अवघड आहे. पण गुरुजीने विचार केला, जर नाही म्हटलं तर म्हातारा लागेच म्हणे उद्या माझी रूम खाली करू. गुरुजी म्हणे ठीक आहे बाबा, उद्या येताना तुम्ही एक रजिस्टर घेऊन या, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. म्हातारा दुसऱ्या दिवशी भलं मोठं रजिस्टर घेऊन गेला. सोसायटीतलं चोरलेलं होतं. सुरू झाला श्री गणेशा. विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टी घडतात. गुरुजीने विचार केला ह्या अवघड आहे, पण गुरुजी हुशार होते. झेडपीचे मास्तर हुशार असतात. त्यांना ग्राउंड लेवलला सगळी परिस्थिती माहिती असते, लेकरांची मानसिकता माहिती असते. त्यांनी सांगितलं बाबा अर्धी इंग्रजी तर तुम्हाला यायला लागली. म्हणले कसं काय हो? म्हणजे सोपं आहे. पहिलं काही वाक्य विचारलं की यस म्हणायचं, दुसऱ्या वाक्याला नो म्हणायचं. म्हातारा म्हणले लय सोपं आहे गड्या. पहाटेच बस स्टँडवर गेलं, इंग्लिश पेपर घेतला, टाइम्स ऑफ इंडिया. पेपर उलटा धरला. एक पोरगा तलाठी भरतीला जातो, त्याचं पाकिट मारलं होतं कोणी. ते पोरगं शोधत त्याने पाहिला उलट्या पेपरला. म्हणले बाबा हो बाबा माझं पाकिट मारलं का? याची इंग्रजी हायर होती. हा म्हटलं यस. पोरगं म्हणलं लाज वाटतं का या वयामध्ये? डोक्यात सफेद माझ्या आजोबाच्या वयाच्या चोऱ्या करता लाज नाही वाटत? बऱ्या बोलून माझं पाकिट परत करा. तो म्हणले नो. असा हानला, बारीक केला. घरी आला, म्हातारीने झेंडूबाम लावून दिला.
पहाटे उठला, म्हातारीने चांगलं विचारलं, आंघोळीला पाणी काढू का? शहरात म्हणतात, खेड्यात म्हणतात, शहरामध्ये तोच पाणी काढतो, त्याच्यामुळे काळाकाळी करायची गरजच पडत नाही. म्हातारीने चांगलं विचारलं, आंघोळीला पाणी काढू का? म्हणलं यश. जुन्या काळात ज्याचे त्याचे कामं ते करायचे. 15-20 वर्ष अगोदर पहाटे 4 वाजता कानावर स्वर पडायचे, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तुये ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. ते कानावर येत नाही. आणि हे काय आमचं नाही, महिला मंडळ तुमचं आहे. मी एक पुढे चरण म्हणेल, मागे तुम्ही म्हणा, तुमचा आवाज गोड आहे, मागे म्हणा. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. वा वा वा, आवाज गोड आहे बरं तुमचा. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन. ठेवत नाही का? निम्मे कामं माणसं करता. मी आलो पुन्हा तिथेच. म्हातारीने पहाटे चांगलं विचारलं, आंघोळीला पाणी काढू का? म्हातारा म्हणला यास. म्हातारा म्हणे धोतर देऊ का? म्हणले नो. कशाचा परिणाम आहे हा? ज्ञान. ज्ञान नसलं की फजिती होते. ते ज्ञान पैगा बरवे भगवान ज्ञानोबराय म्हणतात. माऊली मला ज्ञान पाहिजे. ज्ञानोबरायने सांगितलं, बाबा मी संजीवन समाधीस्थ आहे, तुला ज्ञान पाहिजे, देऊला जा. हा देऊला गेला. तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक झाला. तुकोबरायांनी विचारलं कुठून आलात? म्हणले तसा बिळून आलो, आनंदीला 42 दिवस राहिलो आणि ज्ञानोबरायांनी मला तुमच्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी पाठवलं. तुकोबराय सांगतात, काय ज्ञानेश्वरी ऊने, काय ज्ञानेश्वरी ऊने, काय ज्ञानेश्वरी ऊने, काय ज्ञानेश्वरी ऊने. ज्ञानेश्वरी उने जी ही पाठविले धन्य. तुकोबराय सांगतात, बाबा रे, ज्यांच्याकडून तू आला जयाची द्वारी, अंगी यायचे बळ. पुढचे शब्द ध्यानात घ्या. करील ते काय? परी. एवढं ध्यानात ठेवलं तरी लय झालं. परी पाहे बीज शुद्ध अंगी. ज्ञानोबराय कृपा करता, पण परी पाहे बीज शुद्ध अंगी. तुकोबरायांनी ज्ञानोबरायांचा आदेश म्हणून 11 अभंग लिहिले. गाथ्यात प्रकरण आहे, धरणे कर्यास उपदेश नावाचं. अभंग लिहिले. तुकोबरायांनी त्याला सांगितलं, या अभंग वाच बाबा, तुला ज्ञानप्राप्ती होईल. त्याला वाटलं मी एवढा प्रकांड पंडित आणि मला असले मराठीतले प्राकृतातले अभंग. त्याला म्हटलं हिड. कोंडीबालो होकरे नावाचे तुकोबरायांचे शिष्य आहे, त्यांच्याकडे ते दिलं. तो निघून गेला. कोंडीबानं ते अभंग पाठ केले. कोंडीबा संस्कृतमधून अस्खलित प्रवचन रामेश्वर भट्टांच्या समोर देऊ लागले. लोकांनी तुकोबरायांचा जयघोष केला की तुकोबराय तुम्ही संत आहे, तुम्ही साधक आहे, तुम्ही सिद्धात, तुम्ही साक्षात्कारी संतात. तुकोबराय म्हणतात नाही, अंतरोनी जन जावे दुरी. तुकोबराय त्या ठिकाणी आळंदीला गेले. ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं टेकलून सांगितलं, माऊली लोक मला उगीच संत पद बहाल करतायत, मी संत नाही. मग संत कोण? तुकोबराय सांगतायत, तुम्ही संत माया बाप कृपावंता. 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 तुम्ही
संत माय बाबा कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरया कारण अवतार तुम्हा धरया कारण कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरया कारण अवतार तुम्हा धरया कारण तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कायमी पतित तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवंत तुकोबर आहेत ज्ञानोबर आहे ना म्हणतात तुम्ही ही लिहिताय तुकोबर आहे तुम्ही संत मग तुकोबर आहे संत नव्हते का माझी गुरुमाऊली म्हणायची बघते बाबा की तुकोबरायानंतर तुकोबरायांच्या उंचीला लागेल एवढा संत जगात झाला नाही ते तुकोबराय तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित 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 पदिमी त्रिवाचा ज्याचं पतन झालं त्याला पतित म्हणतात तुकोबरायांचा एक अभंग अजून आहे मज पामर आहे पामर पा म्हणजे पापी म म्हणजे मरणारा र म्हणजे रवरव नावाच्या नरकात जाणारा रवरव नावाचं नरक आहे भागवतामध्ये 28 नरक आहे तामिस रंधतामिस रवरव कुंभिपा कालसूत्रपण असे पत्रपण दंतशुक अवट निरोधन पर्यावर्तन सूचिमुख अशा 28 प्रकारचे नरक 5व्या स्कंदामध्ये भागवताच्या आल्या त्याच्यातला रवरव नावाचा नरक त्या ठिकाणी सांगितलेला आहे तुकोबराय सांगता पामर त्याला म्हणतात जो पाप करून मेल्यानंतर रवरव नावाच्या नरकात जातो त्याला पामर म्हणतात मग तुकोबराय तसे होते का तुकोबराय सांगता तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप माय बाप आणि ते तुकोबराय सांगतात की मी कसा आहे कायमी पतित कीर्ती महाराज म्हणता मी पतित ज्ञानोबराया तुम्ही संत आहात तेचे संत ज्यांचा हे विनती काही टाना टोना नामस्मरण तुम्ही आईसारखे बघा आपल्या परंपरेमध्ये काकड्यामध्ये का भंग आहे लेकुराच्या इथं कळवळ्याची मोठी भारव आहे या तिन्ही चरणामध्ये आईचं वर्णन केलंय आणि शेवटच्या चरणात तुका म्हणे माझे तुम्हा मग 3 चरण आईसाठी खर्च केले शेवटच्या चरणात तुकोबरायांनी संत का म्हटले त्याचं कारण आहे संत आईच्या हृदयाचे असतात संत मातृ हृदय असतात आणि माय संतासारखी त्या ठिकाणी लेकराला शिकवत असते माय आणि संत एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे तुमचा अधिकार खूप मोठा आहे माय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातलं तुम्ही ज्ञानोबरायांना जन्माला घातलं तुम्ही तुकोबरायांना जन्माला घातलं तुम्ही संत वियोगी महाराजांसारख्या महात्म्याला जन्माला घातलं तुमचा अधिकार खूप मोठा आहे प्रचंड मोठा असा अधिकार त्या ठिकाणी तुमचा आहे आई माझा गुरु आई कल्पतरू कारुण्य सिंधू आई वात्सल्य सिंधू आई तुझं बोल मी आता सांग कोणत्या उपाय आईसारखं दैवत जगाच्या पाठीवरती नाही आई काय असते लेकराची माय असते गोट्यातली गाय असते लंगड्याचा पाय असते धरतीची गाय असते वासराची गाय असते आई असते शिदोरी सरतही नाही निवृत्तही नाही आई गेल्याशिवाय आपल्याला आईची किंमत कळत नाही आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपल्या बापाची किंमत समजत नाही पण आपल्याला जेव्हा आपल्या बापाची किंमत कळते तेव्हा आपला बाप भिंतीत फोटो जाऊन बसलेला असतो आई लेकरासाठी किती कष्ट खाते किती लोकांना आई कळाली आई नाही हो कळत माणसाला शेवटपर्यंत कळाली नाही मुलगी जर घरात असेल स्वयंपाक येत नसेल तर माय रागवते संतापते चिडते तिच्यावरती एखाद्या वेळेत मारून बसते पुरेना असं वाटतं की माझी माई मला रागवते संताप करते चिडते मारते वन करते आमच्या खानदेशी भाषेत पण मायची तशी अपेक्षा असते का खरंच लेकरांना चिडचिड करावं अजिबात लग्न होऊन जरी सासरी गेली हिला जर स्वयंपाक आला नाही तर हिची सासूईला नाव ठेवू नये म्हणून माईची तळमळ असते
माय गेल्याशिवाय मायेची किंमत कळत नाही मायबापा. महाराज म्हणतात तिघी चरणामध्ये आईचं वर्णन. आईशी कळवळ्याची कळवळा. कळवळा या जगात फक्त दोनच लोकांना आहे. कळ या शब्दापासून कळवळा शब्दाची उत्पत्ती झालेली. जिने बाळणपणाच्या जिने प्रसूतीच्या कळा सहन केल्या तिलाच कळवळा आहे. या जगात कळवळा फक्त दोनच लोकांना आहे. एक तर आईला कळवळा आहे किंवा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. आईशी कळवळ्याची जाती करीला भावी नकलीती आणि येतो कळवळा म्हणून या. एक तर संत एक तर माय या पलीकडे कळवळा कुणालाच नाही. विठाला 15-20 वर्ष अगोदरचा कालखंड डोळ्यासमोर आणा. जवळजवळ 90% लोक गरीब होते तेव्हा. आता जो तो त्याच्या परीनं खाऊन पिऊन सुखी आहे की नाही. जुना काळ भयंकर होता. आम्ही त्या पिढीत जन्माला आलेलो आहेत की आम्हाला एकच शाळेचा ड्रेस वर्षभर वागवावा लागत होता. माझ्या वयाची जी मंडळी आहे त्यांनी तो काळ पाहिलेला आहे सगळ्यांनीच. घरात गव्हाच्या चपात्या तेव्हाच व्हायच्या जर कोणी पाहुणा घरी आला तर गव्हाची चपाती व्हायची. काळ कसा बदलतो बघा. जुन्या काळात जे भाकरी खायचे ते गरीब होते आणि जे चपात्या खायचे ते श्रीमंत होते. आज गरीब चपात्या खातोय, श्रीमंत भाकरी खातोय. पूर्वीच्या काळामध्ये जो सायकलवर जायचा तो गरीब होता, मोटरसायकलवर जायचा तो श्रीमंत होता. आता सकाळी सकाळी सायकलवर कोण फिरतंय? श्रीमंत. जुन्या काळात जो साखर खायचा तो श्रीमंत, गुळ खायचा तो. आता काय करतायत? जागोजागी अंधार गुळाचा चहा. काळ बदलतो. गरिबी होती प्रचंड. गोडधोड खायला भेटत नव्हतं. दिवाळी आखाजीला केलं तर केलं, नाही तर गोडधोड नव्हतं. गावात जर बुंदीची पंगत कोणी श्रीमंताने दिली क्वचित, ज्याला आमंत्रण नाही तो बी जायचा. मी बी जेवलो यायचं बिना आमंत्रण. सांगायला काय लाजे महाराज त्याच्यात. तो काळच तसा होता. आता बुंदी देऊन बी नको भाऊ नको नको नको. आता बीपी शुगर सगळ्या गोष्टी लागल्या. मला नाही अजून तर नाही मुक्ताबाईच्या कृपेनं. लोकांचे शुगरचं प्रमाण वाढलंय. काय वाढलं? पूर्वी लोक गोड बोलायचे त्याच्यामुळे रक्तातलं साखरचं प्रमाण कमी राहायचं. ज्या दिवसापासून लोकांनी गोड बोलणं कमी केलं त्या दिवसापासून ते गोडपणा साखरमध्ये रक्तात वाढत चालला. म्हणून डायबिटीस वाढली. कडू बोलायला लागले लोक. पूर्वी निंबाचा फळा खायचे कडू, त्याच्यामुळे ब्लड शुगर त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये राहायचं. म्हणून दिवसातून 15-20 मिनिटं हसत जा. काही कारण नसताना हसत जा. जीवन एवढं सिरियसली घ्यायचं नाही. मोकळे मनानं हसायचं. काही लोक जन्मभर हसले नाही. काही लोक हसतच नाही. लग्नात बसला तरी तसाच, मैत्रीला गेला तरी लग्नात प्रसन्न राहायचं. कोणाचं लग्न आहे आपलं काय जेवणाशी म्हटलं. हसत जा. जीवन एवढं सिरियसली घ्यायचं नाही. जे होणार आहे ते होणार आहे. जे होणार नाही ते कधीच होणार नाही. आणि जे होतंय ती परमात्म्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचंच नाही ना. या पद्धतीने जीवन जगायचं. जुना काळ 20-25 वर्ष अगोदरचा. गरिबी आहे. पहिलीच जाणारं पोरगं शाळेत गेलेलं आहे. माय लक्तर झालेले कपडे नेसलेली आहे. श्रीमंताला मुलगा झाला. त्या श्रीमंतानं गावात पेढे वाटले. पोरगं शाळेत गेलंय. त्या गरीब मातेच्या हातावरती पेढा त्या व्यक्तीने ठेवला. मला सांगा, घरात 18-20 दारिद्र्य आहे, गरिबी आहे, वर्ष गोड खायला मिळत नाही. आणि श्रीमंताच्या घरचा केशरी पेढा हातावरती ठेवलेला आहे आणि तिचं 4-5 वर्षाचं पोरगं शाळेत गेलेलं आहे. अशी कोणती माय की तो पेढा तोंडात टाकेल? मग ती माय तो पेढा डब्यात, शिंक्यात, गाडग्यात कुठेच ठेवत नव्हती. कुठे ठेवायची? पदराला बांधून ठेवायची. पदराला का? येता जाता पदराची आठवण होते म्हणून पदराला बांधून ठेवायची. संध्याकाळी शाळा सुटली, पोरगं घरी आलं की कवी यशवंत वर्णन करतात. शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेवलेला घालील घास ओटी, उष्ट्या तशा मुखाच्या घेईल चुंबनाती, सांगेल नाम नाया आम्हा शुभम करोती. मायनं त्या लेकराला घरी आलं की पटकन उचलून घ्यावं आणि त्या पदराचा तो घास काढायचा तोंडात घालायचा. असं मायला वाटलं नाही त्याच्यातला अर्धा पेढा आपण वाटलं.
मायनं घासातला घास लेकराला दिला. लहानपणी जर आपण अंथरूण ओलं केलं तर माय त्या ओल्या जागेवर झोपायची, आपल्याला कोरड्या जागेवर निजवायची. आणि तेच पोरगं मोठं झालं की म्हणतं, आई तू माझ्यासाठी काय केलं, काय केलं, काय सांगायला पाहिजे तिनं. तुझ्यासाठी मी उपाशी राहिली रात्रभर, तुझ्यासाठी मी आंबट खाल्लं नाही रे, तुझ्यासाठी तिखट खाल्लं नाही, तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या बाळा, किती नवस केले होते रे मी वियोगी महाराजांना की बाबा पोटी मुलबाड नाही रे, मला वंशाचा दिवा दे. किती नवस केले, एवढ्या नवसानं तो झाला. हे मायनं लेकराला सांगितलं पाहिजे. घरात बायको की तुला काय केलं तू माझ्यासाठी. एकादशी होती तिची, दिवसभर उपाशी होती, शेतात राबली. द्वादशीला जेवण करायला बसली, पोरानं घाण केली, ताटावून माय उठले. तिला असं नाही वाटलं की मी कालची उपाशी आहे. ती लेकरू त्या मायला विचारतं, तू माझ्यासाठी काय केलं. मग हे विचारताना थोडंसं तरी आपल्याला वाटलं पाहिजे की नाही, हा प्रश्न आपण कसा विचार. आईचं बापाची तीच परिस्थिती. काय केलं तुम्ही आमच्यासाठी. अरे तुला लहानचा मोठा केला, चिमणीसारखा चारा आणून खाऊ घातला. म्हणून तुकोबाराय सांगता, संत नुसते आई नाही बाप सुद्धा आहे. तुम्ही संत माय, बाप कृपावंत, काही मी पतित कीर्तिवान विठ्ठल. बघा प्रत्येकाचा धंदा ठरलेला आहे. तुमचा माझा धंदा आहे रोज उठून खावयाची चिंता. तुम्हाला मला एकच चिंता आहे, सकाळ संध्याकाळ. तुम्हाला तीच चिंता आहे, सकाळ झाली काय भाजी करू, संध्याकाळ झाली की काय भाजी. एकच चिंता आहे की नाही आपल्याला. तुम्हाला मला सगळ्यांना एकच चिंता आहे, रोज उठून खावयाची चिंता. तुमचा माझा धंदा आहे, देवाचा धंदा आहे, संतांचा धंदा आहे. आपला धंदा याची देवाचा धंदा घेऊन या चक्र गदा हाची धंदा. तसा संतांचाही धंदा आहे, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. संतांचा धंदा आहे मायबाप, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. मग बघा तुमचं माझं जन्मकार्य आहे, देवाचा अवतार कार्य आहे, संतांचा अवतार कार्य आहे. आपण जन्म का घेतो, अगा कर्मेची उरावी ज्ञानोबराय म्हणतात. मागच्या जन्मातले भोग भोगून संपवण्याकरता आपण या जन्मात जन्माला आलेलो आहोत. म्हणून महाराज म्हणतात तुमचं माझं जन्मकार्य आहे, देवाचा अवतार कार्य आहे, संतांचा अवतार कार्य आहे. देव अवतार घेतो कशासाठी. जब जब होवे धर्म की हानि, बाढ़हु असुर अधम अभिमानी. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. भीड़ पड़े तब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. राजा राम 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 सीता राम राम राम. हे राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 राम, सीता राम राम राम. रामचंद्र भगवान की जय. जोरात गर्जना करा, जय श्रीराम. जय श्रीराम. कडक आवाज झाला. जय श्रीराम, जय जय श्रीराम. असा आमचा आवाज जास्त आहे, तरी आमची मेजॉरिटी तुमच्यापेक्षा कमी आहे.
माझ्या विठोबाचे नाव तुम्ही अट्टहासे उच्चारा. अट्टहासानं देवाचं नाव उच्चारलं गेलं पाहिजे. भाग्यवान आहेत तुम्ही. महाराज म्हणतात देव जन्म का घेतो, जब जब होय धर्म के आणि बाळवसुरा धर्म तब तब धरी प्रभू विविध शरीरा हरहु कृपानिधी सज्जन पीरा. देव जन्म घेतो धर्मरक्षणासाठी. आहे तू का म्हणे अनंत अवतार घेशी धर्मरक्षावया. तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी आणि देवासही आटी जन्म घेणे. देव जन्म कशासाठी घेतो? धर्मरक्षणासाठी. कधी राम म्हणून, कधी कृष्ण म्हणून, कधी अर्जुन म्हणून, कधी अभिमन्यू म्हणून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी महाराणा प्रताप बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, तर कधी छत्रपती संभाजी महाराज बनून. घेतो की नाही? बरं देव भलत्याच्या घरी जन्माला येत नाही. ज्याचा बुध धोरण रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी जन्माला येईन का? अजिबात नाही. प्रभू आपण असं म्हणतो रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर रघुकुल रीत. रघु नावाचा राजा झाला, त्याच्या वंशाची कुल आहे रघुकुल. त्याला सूर्यवंशाचं नाव रघुवंश पडलं. प्रभू रामचंद्राच्या वंशात अनेक राजे झाले. 63 राजांची यादी भागवतात. या सगळ्या राजांनी पुण्याईचं सिंचन केलं. ठळक ठळक नावं सांगतो तुम्हाला, लक्ष राहू द्या फक्त. भगवान नारायण, नारायणाच्या नाभी कमलामध्ये ब्रह्माजी, ब्रह्माजीपासून विवस्वान भगवान सूर्यनारायण. भगवान सूर्यनारायणापासून इक्ष्वाकू, विकोक्षी, निमी, दंडक, पुरंजय, अनया, विश्वरंजित, रडास्व, रियास्व, परिणास्व, संजित, यवनाश्व, माधांता, काकुस्त, इंद्रवाह, अनया, सत्यव्रत, त्रिशंकू, हरिचंद्र. हरिचंद्राच्या पोटी रोहिदास, रोहिदासच्या पोटी चंप, चंपाच्या पोटी विजय, विजयच्या पोटी वृक, वृकच्या पोटी बाहुक, बाहुकच्या पोटी सगर, सगरच्या पोटी असमंजस, संसपच्या पोटी अंशुमान, अंशुमानच्या पोटी दिलीप, दिलीपच्या पोटी भगीरथ, भगीरथाच्या 8व्या पिढीत श्रुत, श्रुतच्या पोटी पद्मनाभ, पद्मनाभाच्या 9व्या पिढीमध्ये खटवांग, खटवांगच्या पोटी दीर्घभाऊ, दीर्घभाऊच्या पोटी रघु, रघुच्या पोटी अज, अजयच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम. एवढ्या पिढ्या भागवताच्या 9व्या स्कंदात आहे. एवढ्या पिढ्या झाल्या. एवढ्या लोकांनी आपल्या पुण्याईचं सिंचन केलं. दशरथाने पुण्य केले कोट्यानकोटी, तेव्हा राम आले पोटी. म्हणजे देव भलत्याच्या घरी जन्माला येत नाही. प्रभू रामचंद्राने अवतार घेतला. एवढ्या राजांनी पुण्याईचं सिंचन केलं तेव्हा त्या ठिकाणी आले. मग देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. मग का हो संत अवतार घेतात कशासाठी? अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण. उतराया जन जड जीव, उतराया जन जड जीव. अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, धराया अवतार तुम्हा धराया कारण, उतराया जन जड जीवा. महाराज म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण. संत अवतार घेतात कशासाठी? उद्धाराया जन जड जीव. जनांचा, जडांचा, जिनांचा उद्धार करण्यासाठी संत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया दिनजना. किंवा तुझ्या स्वहिताच्या खुना ऐक रे मना, तुझ्या स्वहिताच्या खुना. स्वहित पंढरीचा राणा मना माझी स्मराव. ऐक रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना असं प्रमाण आहे. जनांचा, जडांचा. जड एक दगड आहे आणि एक रेडा आहे. शुद्ध मराठीत रेडा म्हणतात, आमच्या खानदेशात त्याला ह्याला म्हणतात, तुमच्या वराडात हाल्या, हाल्याच म्हणतात ना, यालाच म्हणता का? आमच्याकडे यालाच म्हणता. काहीच काम करत नाही, नुसता दिवसभर गावात फिरतो. कोण? त्याला काहीच काम राहत नाही, नुसता दिवसभर गावात फिरतो. कोण? विठ्ठला प्राण्यांमध्ये रेडा, हेला, हाल्या काय म्हणाल तो जड आहे. आणि निर्जीवांमध्ये दगड जड आहे. दगड एक ध्यानात ठेवा, माणूस जन्माला येताना दगडच असतो. पण एखादी सद्गुरू जर भेटला तर त्या दगडाला उकार लावायचं काम करतो.
माझी गुरुमाऊली जर माझ्या जीवनात आली नसती तर मी एक दगडच होतो. त्यांनी दगडाला खालून उकार लावला, फक्त दगडाचा दगडू केला. आधी दगड होता पण खाली उकार लावला, काय झाला मग दगडू. दगडाचा दगडू करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे. सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. संत वियोगी महाराजांसारखा महात्मा सापडला पाहिजे. महाराज असा महात्मा सापडला, जीवनाचं कोट कल्याण व्हायला वेळ लागत नाही हो. मायबापा हो, महाराज म्हणतात दगडाचा आणि रेड्याचा उद्धार ज्ञानोबारायांनी केला. कोठे केला ऐका. जगात दगडाचे मंदिर आहे, पण दगडासाठी मंदिर आहे का? मंदिर कोणासाठी? देवासाठी. मग दगडाचे मंदिर आहे, मग दगडासाठी मंदिर आहे का? पण जगात असा एक दगड आहे की त्या दगडासाठी मंदिर बांधलं. ज्या दगडाला नुसती ज्ञानोबारांची पाठ लागली नेवाशाला, त्या दगडाकरता मंदिर बांधलेलं आहे. नेवाशाच्या मंदिरात देव नाही आहे. ज्या दगडाला माऊलीने टेकून बसून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या दगडाकरता मंदिर बांधावं लागलं. नव्हे हा महिमा सामान्य संतांचा. दगडाला सुद्धा देव पण संतांमुळे प्राप्त होतं. आणि रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटला. ज्ञानोबारायांनी काय रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी आहे. लोक म्हणतात त्याला अक्कल नाही, पण जगात सगळ्यात कठीण वेद आहे आणि सगळ्या वेदात कठीण ऋग्वेद आहे, ते तो रेडा बोललेला आहे. त्या रेड्याची समाधी आडेफाट्याला आहे. परवा माझं कीर्तन तिथे, कोरठम नावाचं गाव आहे खंडोबाचं, तिथे आडेफाट्याच्या पुढे 5-6 किलोमीटर. परवा तिथे कीर्तन आहे. काय भाग्य त्या रेड्याचं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, विषय निघाला म्हणून. संतांची काय कृपा असते. ज्ञानोबाराय पैठणून रेडा घेतला, आडेफाट्याला त्याला शांत केलं. तिथून भीमाशंकर जाताना मनसरच्या जवळ चास नावाचं गाव आहे, तिथे सचिन भोर यांच्याकडे मी नेहमी कीर्तनाला जात असतो. मुक्कामाला त्यांच्याच बंगल्यावरती असतो. घोळ नदीच्या काठावरती चास नावाचं गाव मंचरच्या जवळ. त्या गावाला तिथे काय वैशिष्ट्य सांगू तुम्हाला. ज्ञानोबाराय त्या गावाला आले तेव्हा त्या रेड्याला 10 दिवस झाले होते. ज्ञानोबारायांनी त्या रेड्याची दशक्रिया विधी तिथे चासला केलेली. कोणाची? काय भाग्य असेल होत्या रेड्याचं की ज्या रेड्याची दशक्रिया विधी ज्ञानोबारायांनी करावी. सोपान काका, निवृत्तीनाथ माय, मुक्ताबाईंनी त्याचं तर्पण करावं. मी तर म्हणतो देवानं पुढच्या जन्मात रेडा बनवावा, पण तो रेडा ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ बसणारा असावा. पुढच्या जन्मात कुत्रा म्हणून जन्माला कर, पण तुझे द्वारी वसे ऐसे कर. कुत्रा जन्माला घालावं, देवानं कुत्रा बनवावं, पण वियोगी महाराजांच्या पायरीजवळ येऊन बसणार कुत्र, याच्याकरताही भाग्य लागतं मायबापा. तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. सद्गुरू मामासाहेबांच्या चरित्रातले फार जोग महाराज गेले त्यावेळचे प्रमाण आहेत, ते लई गोड आहेत मायबापा. म्हणून जडांचा उद्धार संतांनी केला. निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणावं, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमय मुखी वदविला, वेदमयच्या मुखी वदविला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमयच्या मुखी वदविला, वेदमयच्या मुखी वदविला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयच्या मुखी वदविला. कोठवर वाणू त्यांची स्वरूप स्थिती, चालविली भिंती बैसोनिया. हा सामर्थ्य संतांचं. ज्ञानोबाराय असतील, माय मुक्ताबाई असेल, समर्थ सद्गुरू गजानन महाराज असतील, किंवा परमपूज्य श्री संत वियोगी महाराज असतील, मायबापो अवतार तुम्हा धराया कारण. मला सांगा, जर संत वियोगी महाराज जर अवतीर्ण झाले नसते, उमाडी आम्हाला माहिती असते का? आपल्या गावाचं नाव जगभर झालं असतं का? अजिबात नाही.
सद्गुरू संत गजानन महाराज जर शेगावला आले नसते, मुक्ताबाई जर मुक्ताईनगरला आल्या नसत्या, ज्ञानोबाराय जर आळंदीला गेले नसते, त्या संतांमुळे त्या परिसराला, त्या गावाला एक ओळख प्राप्त झालेली. मायबाप जनांचा, जडांचा, जीवांचा. जीवांमध्ये शहाणा, अतिशहाणा, दीड शहाणा, पेशवायच्या काळात 3.5 शहाणे होते. नुसता शहाणा कोण? तुकोबाराय म्हणतात. तू का म्हणे सोपे? शहाणा तो धनी, तुकोबाराय तो शहाणा आहे. मायने म्हणत का पोरानं जर औषध घेतलं शहाणा आहे, माझं बाळ लई शहाणा आहे माय, तसं तुकोबाराय म्हणतात शहाणा तो आहे. शहाणा तो धनी घेतो येथे, दीड शहाणा. दोघी नवरा बायको एसटीने प्रवास करत होते, तेव्हा काय अर्धा तिकीट झालं नव्हतं. शासन नेते लई हुशार आहे माझे शासन काय केलं शासनाने ऐका. लाडकी बहीण योजनेच्या अगोदर त्यांनी लालपरीमध्ये 50% सवलत दिली तुम्हाला, बरोबर? 50% महिलांना अर्ध आणि 75च्या पुढे फुकट. अशी गर्दी केली महाराज म्हातारीने त्याच्यात. आमच्या गावचं एक म्हातारी एकादशीला बस स्टँडवर केळं घ्यायला आलं. केळं म्हणे काय काय डझन म्हणे 25 रुपये म्हणे. गाव लुटायला निघाला का म्हणे. काय 5 रुपयाला तर 15 रुपये भेटतं म्हणे. मग तो म्हणे तू 5 रुपयाला जाय ना, मला परवडत नाही. तो म्हणे जातो ना एसटीला. हद्दीला बसला म्हातारा, गेलं तिकडून 6 केळं घेऊन आला. एसटी फुकट होती. लाडक्या बहिणी योजनेच्या अगोदर शासनानं योजना आणली ती लालपरीमध्ये 50% फुकट, बरोबर आहे की नाही? मग आमच्या गावातल्या 7-8 म्हाताऱ्यांनी काय केलं, 65चं वय पैसे देऊन 10 वर्ष वाढवून घेतलं 75. मग ते एसटीत बसले आहेत. तो कंडक्टर एकदा त्या कार्डाकडे पाय आणि एकदा त्या म्हातारीच्या तोंडाकडे पाय. म्हातारीला समजून जाय. म्हातारी तुझ्या बापाच्या घरचा आहे का? घरून देतो का? काऊन तोंडाकडे पाहता दिसत नाही का? तो माझ्या कुठे बापाच्या घरून जातो म्हणे म्हातारी जाय. मग त्यांनी 10 वर्ष वाढवले होते वर्ष, बरोबर? 3ऱ्या वर्षी योजना आली लाडकी बहीण, आणि त्याच्या शासनाने नियम ठेवला होता 18 ते 65 वयोगटाला लागू. ज्यांनी 10 वर्ष वाढवले होते त्यांचा बाबा बी गेला आणि दसमे बी गेल्या. शासनात लय हुशार लोक बसलेले आहेत. कंडक्टर तिकीट तिकीट. व्यवहार ताईकडेच होता. 1.5 तिकीट द्या म्हणे साहेब. 1.5 अर्धा कोणाचं म्हणे माझ्या मालकाचं. मग तो तर अर्धा दिसत नाही, म्हणजे सिनियर सिटीजन वाटत नाही बा. ती म्हणे हाफ मॅडम म्हणते अर्धा द्या, त्या हाफ मॅडम अर्धा द्या, माझं 1 द्या 1.5 द्या. कंडक्टर म्हटलं बाई तरी तुला 2 फुल घेणं पडतील. म्हणे साहेब असं कहून? म्हणे माझ्या नवऱ्याचा अर्धा. म्हणे हा तो हात मॅडे त्याचा अर्ध, पण तू 150 आहे त्याच्यामुळे तुझं 1.5 आणि त्याचा अर्धा 2 फुल घे. उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. पण संतांमुळे समाजाचा फायदा काय झाला? वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम कुळाचारी नाम विठोबाचे विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण. हे अवतार तुम्हा धराया वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारण विठोबाचे एक पाठ असा आहे. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा जय विठोबा रखुमाई. जय विठोबा हे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
गोपाल 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 वरदार विठ्ठल शक्ती मुक्त सद्गुरु महाराज सद्गुरु गजानन महाराज की महाराज तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तन वाढावे सुख भक्ती नुकळा चरण भेटवायच्या अवतर तुम्हाला जेव्हा ठळक बातम्या संपल्या वेळ संपली बस तिसऱ्या चरणाचा अर्थ सांगतो थांबतो वाढविले किंवा वाढवाया सुख सुख वसे याचे पायी बहुपायी संत भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वे भाव काही न लगे एक भाऊ बडे शुद्ध ज्याचा दुरी नाही मुक्ताबाई म्हणतात ना भाव पाहिजे भाव म्हणजे विश्वास देवावर विश्वास पाहिजे भाव पाहिजे विश्वास पाहिजे ना बहिणीचा भावावर भावाचा बहिणी बायकोचा नवऱ्याचा बायकोवर आईचा लेकावर लेकाचा बापावर शिष्याचा गुरुवर भक्ताचा देवावर पेशंटचा डॉक्टरवर भाव पाहिजे की नाही विश्वास पाहिजे ना डॉक्टरवरती एक पेशंट डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले बस ऑपरेशन सुरू करणार तिथे पेशंट उठून बसलं जय बजरंगबली डॉक्टर विचारला म्हणलं काय रे भाऊ त्याने खिशात हातातला 500च्या नोटांचं बंडल घालं मोजायला डॉक्टर म्हणले हो काका 40 वर्ष झाले ऑपरेशन करतोय ऑपरेशनच्या आधी पैसे नसतात देत तो म्हणला तुला देतच नाही म्हणे मग का मोजताय तो म्हणला तुम्हाला भुलचं इंजेक्शन देणार आहे त्याच्या आधी मोजून ठेवतोय भरोसाच नाही तर गुण लागेल कसा वाढावया सुख भक्ती भाव आणि धर्म स्त्रीचा धर्म आहे पुरुषांचा धर्म आहे कीर्तनकाराचा धर्म आहे टाळकऱ्यांचा धर्म आहे ऐका पुढाऱ्यांचा धर्म आहे शिक्षकांचा धर्म आहे विद्यार्थ्यांचा धर्म आहे श्रीमंतांचा धर्म आहे सैनिकांचा धर्म आहे सैनिकांचा धर्म शूर निघता रणी न फिरे माघारा सैनिकांचा धर्म आहे ऑपरेशन सिंदूर तुम्हाला माहिती आहे आमच्या पाचोरा तालुक्यात नंदीचं खेळगाव नावाचं गाव आहे पाचोऱ्यापासून 7-8 किलोमीटर अंतरावरती 24-25 वर्षाचा तरुण भारतीय फौजमध्ये होता घरी आला लग्न जोडलं 5 तारखेला लग्न लागलं आणि 8 तारखेला सत्यनारायणाची महापूजा होती दोघी नवरा सत्यनारायण महापूजा करायला लागली तिकडे ऑपरेशन सिंदूर रात्री 2-2:30 वाजता भारत सरकारने स्ट्राईक केली भारतीय फौजने पाकिस्तानवर स्ट्राईक केली आणि त्याला मेसेज आला नवरदेवाला की जसे असाल तसे निघून या जेवायला ताटावरती बसले असं हात धुवायला सेमीवरती या तातडीचाच मेसेज होता चौरंगावरून उठला नवरदेव गेला युनिफॉर्म चढवला बॅग उचलली समोर मायबाप उभे होते मायनं विचारलं राजा लग्न होऊन 5 तारखेला लग्न लागलं 8 तारखेला तो सत्यनारायण 3 दिवस झाले जिच्यासोबत लग्न झालं तिच्यासोबत तुझी अजून ओळख पण झाली नाही आणि तू सीमेवरती लढायला जात त्याने सांगितलं माय या घराच्या 4 भिंती या भिंतीतले 4 माणसं एवढं माझं कुटुंब नाही या देशाचे 140 करोड हिंदुस्थानी माझे कुटुंब आहे आणि त्यांचं रक्षण करण्याकरता मनी धीर धरी चरणी भेटेल 9 महिन्याने पाचोरा रेल्वे स्टेशनवरती गेलेत सगळे निरोप द्यायला आले पत्रकार तिथे आले त्यांनी विचारलं राजा 5 तारखेला लग्न लागलं 8 तारखेला सीमेवरती लढायला जातोय आज सत्यनारायण महापूजा आहे जिच्यासोबत लग्न झालं तिच्यासोबत ओळख नाही परिचय नाही तुम्ही एकमेकाला अजून ओळखलं सुद्धा नाही तिला त्या ठिकाणी नवरीला विचारलं पत्रकाराने की ताईडे तुझा नवरा सीमेवरती लढायला जातोय लग्न होऊन 3 दिवस झाले कोणत्या गोळीवरती कोणत्या तोप गोळ्यावरती कोणत्या रॉकेटवरती तुझ्या नवऱ्याचं नाव लिहिलं सांगता येत नाही तुझा नवरा आता जातो पण परत येईलच याची गॅरंटी नाही आणि लग्नाच्या 3ऱ्या दिवशी हा सीमेवर जातोय काय म्हणशील याच्याबद्दल ती बोलायला लागली की दादा पहलगाममध्ये जो पाकड्यांनी हल्ला केला त्याच्यात माझ्या देशातल्या कित्येक निष्पाप बहिणींच्या कपाळाचं कुंकू नालायकांनी पुसून टाकलेलं आहे त्या कुंकुवाचा बदला घेण्याकरता मी माझ्या कपाळाचं कुंकू ऑपरेशन सिंदूर साठी भारताला देत आहे सैनिकांचा धर्म आहे श्रीमंतांचा धर्म आहे श्रीमंताने प्रचंड पैसा कमवावा पण देव देश धर्म जर संकटात असेल आपला हिंदू धर्म संकटात असला आपल्या धर्मासाठी जागृत राहा बाकीचे लोक त्यांच्या धर्मासाठी किती जागृती करतायत त्यांच्या लेकरांना धर्म शिक्षण देत आहेत आम्ही आमच्या लेकरांना काय आम्ही येणाऱ्या पुढच्या पिढीला काय देणार आहेत बांगलादेशची परिस्थिती काय हिंदू होता म्हणून त्याला जिवंत जाळला जिवंत
इथे तुम्ही रोज टीव्हीवरती पाहताय. एक ध्यानात ठेवा, शेजाऱ्याच्या घराला आग लागली की त्याची झळ आपल्यालाही पोचते. काल टीव्हीवरती एक आलेख दाखवला, 71 मध्ये हिंदूंची संख्या होती ती 39%. कालचा आलेख दाखवतोय 2024 पर्यंत हिंदूंची संख्या 7.5%. 32% गेले कुठे? आपला धर्म, आपली संस्कृती या गोष्टी टिकल्या पाहिजेत मायबाप. हे लेकरं ज्या संस्थेत शिकतात अशा संस्था टिकवणं, त्या संस्थांना पाठबळ देणं, त्या संस्थांना मदत करणं ही तुमची माझी प्रत्येकाची काळाची गरज आणि जबाबदारी झालेली आहे. आम्ही गाफील आहोत. आम्हाला देव देश धर्माबद्दल काही पडलं नाही मायबाप. श्रीमंताने पैसा कमवावा पण देव देश धर्मासाठी खर्चही करावा. समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे, कशाची? पाण्याची. पण जर खलासी जहाजावरती जर त्या ठिकाणी भरकटला तर तो मरून जातो, पण त्याला पाणी मिळत नाही. मग समुद्रात पाणी नाही का? पाणी भरपूर आहे पण ते पाणी कोणाची तहान भागवत नाही, खारट आहे. तशी श्रीमंती भरपूर आहे पण सप्त्याला वर्गणी देत नाही. काय कामाची ती सर? देव संकटात आहे. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी जर ती संपत्ती उपयोगात पडत नसेल तर संपत्ती काय कामाची मायबाप हो? जाता जाता एकच सांगेल, वेळही संपलेली आहे, थंडी वाढली आहे. एवढं बंदिस्त शेड असून बी थंडी वाटते की नाही? माझ्या लेकींबद्दल बोलीन फक्त. माझ्यापेक्षा मोठ्या मला माझ्या आईसारखे आहे, माझ्या बरोबरच्या मला माझ्या बहिणीसारखे आहे, पण माझ्यापेक्षा ज्या लहान आहेत त्या मला माझ्या लेकीसारखे आहेत. बाप या हैसियतनं बोलेन. तुमच्यावरती सगळ्यात जास्त जीव तुमच्या बापाचा आहे पुरे हो. तुमचे सगळे लाड तुमचा बाप करतो. तुम्ही जन्माला आले ना घरात, तुमच्या आजीचा, काकूचा, आत्याचा, मावशीचा सगळ्यांचा चेहरा पडला होता. जिने 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवलं, शुद्धीवर आले, डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब काय झालं? मुलगी झाली म्हटल्याबरोबर मायेचा चेहरा खरकन उतरतो. खोटं आहे? योगी महाराजच्या समोर बसलेत तुम्ही. मुलगी झाली म्हटल्याबरोबर मायेचा चेहरा पडतो. तुमच्या घरात सुतकी वातावरण, तो मुलगी जन्माला आली, अजूनही समाजामध्ये सगळ्यांचे चेहरे पडतात. काय झालं? कार्टी झाली हो. तुम्ही जन्माला आले सगळे नाराज होते, फक्त एकच माणूस खुश होता आणि तोही तुमचा बाप. पैदा हुई घर में मेरे मातम सजाया था, पापा मेरे खुश थे मुझे माने बताया. फक्त बाप खुश होता. बापांना तुमच्यासाठी खूप कष्ट खाल्ल्या, हाडाच्या काड्या रक्ताच पाणी रात्रीचा दिवस काबाड कष्ट केले. चिमणीसारखा चारा तुम्हाला आणून खाऊ घातला. पोरांनाही सांगतो, तरुण पोरं बसलेले आहेत, पोरं हो, महिन्यातून एकदा आपला बाप जिथे काम करतो ना, एकदा तिथे जाऊन भेट देत जा. कोणाचा बाप शेतकरी असेल, नोकरी असेल, नोकरदार असेल, मोठ्या हुद्द्यावरती असेल, तिथेही जाऊन भेट द्या. बाप शेतमजूर असेल तर आपल्या बापाला कष्ट करताना एकदा पहा. आपला बाप जर मोलमजुरी करत असेल मालकापूरच्या MIDC मध्ये, तर तिथे जाऊन एक दिवस महिन्यातले आपल्या बापाचे कष्ट पहा की आपला बाप आपल्या घरात आपल्याला खाऊ घालण्यासाठी काय काय कष्ट करतो. एकदा महिन्यातून एकदा पाहत जा पुरव. तो श्रीमंत असेल, गरीब असेल, इथे बसलेला प्रत्येक बाप, आपल्या बापाला जर तुम्हाला खरं पाहायचं असेल रूप, तर बाप लग्नाला जाताना पाहू नका, मिटिंगला जाताना पाहू नका, गावात फिरताना पाहू नका. रात्री 2 वाजता जिथे बाप झोपलाय तिथला बल्ब लावा, लाईट लावा आणि त्या लाईटाच्या प्रकाशात आपला बाप पहा. आपल्या बापाच्या बनियांना भोकं पडलेले असतील, थंडीत त्याच्या टाचा उरलेल्या असतील, सापाच्या अंगावरती कात येते ना, तशी जे रात्रंदिवस शेतात काम करतात त्यांना व्हॅसलिन माहिती नाही, त्यांना बोरो प्लस माहिती नाही. रात्रंदिवस काळ्या मायेची शेतीची सेवा आपला बाप करतो. आपली माय उन्हातानात शेतात राब राबते, दिवसभर काबाळ कष्ट करते, 200 रुपये रोजाना काम करते आपली माय. मग आपण कॉलेजला, शाळेत जातो तर आपल्या मायबापाचे पैसे आपण कसे उधळतो याची काळजी घेतली पाहिजे. पुरीओ, तुम्ही जन्माला आल्यापासून बापाने तुमची काळजी घेतली. तुमचं लग्न ठरल्यापासून लग्न लागेपर्यंत बापाची अर्धी भाकर कमी झाली. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत बापाच्या रात्रीची झोप उडून गेली. तुमचा बाप तुमच्या लग्नात सगळ्यांच्या पाया पडला. तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवलं. फक्त एक माणूस दिवसभर उपवासी होता आणि तो आहे बाप. तो जेवला नाही दिवसभर. निरोप द्यायची वेळ आली, आईच्या गळ्यात जाऊन पडली, बहिणीच्या, भावाच्या, काकाच्या, काकूच्या, आणि बाप सांगतो, रडायचं नाही रे, माझ्या पोरीचं चांगलं झालं. आणि तोच बाप लग्नाच्या मंडपात कुठल्या तरी बांबूला मान टेकून रडतो. त्याची आई गेली तो रडला नाही, त्याचा बाप गेला तो रडला नाही, संकट आले तो रडला नाही. कोरोनात बापाने, एखाद्या पक्षाने आपल्या पिलांना पंखा खाली घेऊन बसावं, तसा बापानं आपल्या लेकरांना सांभाळलं.
2 वर्ष इथे बसलेला कोणताच बाप स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाही. पण पोरं हो, तुमचा बाप तुमचा वाढदिवस कधीच विसरत नाही रे. तो उधार उसनवारी करेल. पोरगी कॉलेजला गेली, तिने कधी म्हटलं की पप्पा माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे मोबाईल आहे, मला मोबाईल पाहिजे. त्या बापाच्या हातामध्ये 2000चा मोबाईल असेल, पण तो बाप सोसायटी भरायचं मागे ठेवील, पण 11,000 रुपयाचा पोरीला गुपचूप मोबाईल आणून देईल. इतकं प्रेम बाप तुमच्यावरती करतो. बाप 18-20 वर्ष तुमचा सांभाळ करतो. मग त्या बापाच्या विरोधात घरातून पळून जाऊन लग्न करताना तुम्हाला थोडीफार तर लाज वाटली पाहिजे ना. बापाचं घर म्हणजे तुम्हाला धर्मशाळा वाटली का? 18-20 वर्ष तिथे राहायचं. मलाही 3 मुली ना, मलाही भीती वाटते आता. बापाचं घर म्हणजे धर्मशाळा आहे का? तुम्ही फक्त पोरगा पाहता पोरी हो. बाप त्याचं खानदान, त्याचं गोत्र, त्याचं कुळ, त्याचे आत्या मामा मावश्या, त्याचं सगळं बॅकग्राऊंड बाप पाहतो. बापासारखं प्रेम तुमच्यावरती कोणीच करत नाही. माझी माय मुक्ताबाईचा म्हणून महाराष्ट्रावर फिरतो. मुक्ताबाईची शपथ घेऊन सांगतो, ज्या लेकरांनी मायबापांच्या डोळ्यात अश्रू काढले ते मायबाप, ते लेकरं आयुष्यात कधीच सुखी झाले नाहीत. काही करू नका, मंदिरात जाऊ नका, माळ घालू नका, आमचे कीर्तन ऐकू नका. फक्त एकच तुमचा परमार्थ, आयुष्यभर असं जगा आपला बाप ताटपणानं गावात वागला. तुमच्या हातून असं काही होऊ देऊ नका की बापाला खालीमान घालून चालायची वेळ येईल. तुमच्याकडून